गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 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 दत्त। श्री स्वामी समर्थ। नमस्कार श्रोते हो, तर आपण श्री स्वामी समर्थांना त्रिवार वंदना करून आपण आपल्या व्हिडिओकडे वळूया। स्वामींचे दैनंदिन नामस्मरण आणि जप कसा करावा याची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत। तर स्वामींच्या भक्तांनी रोज सकाळी व संध्याकाळी व रात्री जमेल तसं 5 मिनिटे डोळे मिटून स्वामींचा चेहरा आपल्या डोळ्यासमोर शांतपणे आणावा आणि बसायचं। स्वामींचे ध्यान करायचे। बघा तुमचे मन किती शांत होईल ते। आता याला म्हणतात स्वामींचे ध्यान करणे। आता स्वामींचे नामस्मरण कसे करणे, तर स्वामींचे सतत नामस्मरण जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मनातल्या मनात करतच राहावे। तुम्ही जेवढे स्वामींचे नामस्मरण कराल तेवढे शुद्ध व्हाल। स्वामींचे नामस्मरण हे मोठ्या आवाजात करावे हा नियम कुठेच नाही, तर मनातून केले तरी चालेल। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ या वरील शब्दांचा उच्चारण स्वामींचा नामजप सतत नामस्मरणात मनातल्या मनात करत राहा, तुम्हाला आनंद प्राप्त होईल। आता हे झालं नामस्मरणाबद्दल। आता आपण पाहणार आहोत ते म्हणजे स्वामींचा जप। स्वामींचा दैनंदिन जप आपण कसा करावा, तर डोळे मिटून पद्मासनात बसा। जर पद्मासन जमत नसेल तर तुम्ही साधी आपली अलगद पालगड घालून बसा। साधी मांडी घाला। खाली आसन किंवा चटई किंवा चादर असायला हवी। वृद्ध आणि आजारी ज्या व्यक्ती असतील त्यांनी निश्चिंत होऊन आपल्या खुर्चीवर बसा। मनात कोणत्याही प्रकारची शंका आणू नका। स्वामींच्या तस्वीरीसमोर बसा किंवा स्वामींचा चेहरा डोळ्यासमोर आणून ठेवा आणि स्वामींशी एकरूप व्हा। स्वामीमय पूर्णपणे व्हा। स्वामींचा चेहरा डोळ्यात साठवा। स्वामींचे रूप समोरून ढवळू देऊ नका। इतके स्वामींशी एकरूप व्हा। जप करण्यास सुरुवात करा। स्वामींचा षडाक्षरी मंत्र श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असा 11 वेळा, 21 वेळा किंवा 108 वेळा हा मंत्र जपत राहा। तुम्ही साधं श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं देखील जपू शकता। स्वामींच्या नामजपाचा पुढील प्रमाणे तुम्हाला सकारात्मक परिणाम दिसून येईल की तुम्हाला मनाला शांती लागेल। तुमचा आत्मविश्वास द्विगुणित होईल। तुम्ही जर स्वामी उपासक किंवा भक्त असाल तर बघा तुमचे मन खंबीर बनेल, चित्त स्थिर होईल, मन स्थिर होईल, दुःख विसरायला होईल, आध्यात्मिक आनंद प्राप्त होईल। अशा प्रकारे तुम्हाला स्वामींचा नक्कीच काही ना काही फायदा होईल। स्वामी भक्तांना चांगले आरोग्य आणि आयुष्य प्राप्त होऊन संकटाला सामोरं जाण्याची शक्ती या सर्वात आहे, नामात आहे, जपात आहे, ध्यानात आहे। तुमची सर्वांगीण प्रगती होईल। तर अशा प्रकारे हा व्हिडिओ खास मी तुमच्यासाठी बनवला आहे की स्वामींचे दैनंदिन नामस्मरण, जप, तप, ध्यान कसे कराल। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून कमेंटमध्ये स्वामी माझी आई नक्की कमेंट करा।